पण एक गंध होता. आई आपला टिफिन भरायची किंवा कधी आपण स्वतः तो टिफिन भरायचो. त्या भाजीचा गंध, त्या पोळीचा गंध आठवतोय. शाळेचं दप्तर कधी भरलं असेल तर त्या दप्तरालाही एक विशिष्ट गंध होता. धुतलेल्या न धुतलेल्या गणवेशाचा गंध, शाळेच्या रस्त्याचा गंध, परिपाठापूर्वी त्या वातावरणाचा गंध, शाळा भरण्याआधी सायकल स्टँड पाशी दाट निलगिरीच्या झाडांची सावली पडायची, आठवतीये? त्या सावलीला गंध होता ना. शाळेच्या ग्राउंडला गंध होता धुळीचा. परिपाठाच्या वेळी वर्ग शिक्षक एका हाताचा अंतर घेतल्या गेलेल्या आपल्या वर्गातील मुलांच्या रांगेला सरळ करायचे. थंडी असेल तर कवायत व्हायची, ऊन असेल तर प्रार्थना लवकर आवरायची, आणि जर असेल पाऊस तर प्रार्थना वर्गात व्हायची. प्रत्येक ऋतूत शाळा वेगळा गंध आपल्याला द्यायची. परिपाठानंतर वर्गात घुसताक्षणी वर्गाचा तो गंध, आपल्या बेंच पार्टनरचा गंध, बेंचवर डोकं ठेवलं असेल प्रत्येकानं आठवा त्या बेंचचा गंध, चित्रकलेच्या वर्गाचा वेगळा गंध, प्राचार्यांच्या केबिनचा वेगळा गंध, टीचर्स रूम मध्ये पण एक वेगळा गंध असायचा. प्रयोगशाळेत तर गंधच गंध होता. शाळेत वाटली जाणारी ती खिचडी जी आपल्या नशिबी फार नव्हती, तिलाही एक विशिष्ट गंध होता. शाळेची वही उघडता क्षणी त्या पानांचा येणारा गंध, पेनाच्या शाईचा गंध, बाजूला फिरकणाऱ्या शिक्षकालाही असायचं की हे गंध. फळ्याला गंध होता, खडूच्या उडणाऱ्या डस्टला गंध होता, ऑफ पिरियडलाही होताच की गंध. आठवत असेल तर आठवा. मला चांगलाच आठवतो. मधल्या सुट्टीत जेव्हा आपण आपला डब्बा उघडायचो तेव्हा आपले जे बेंच होते ते थोडेसे असे उतरते होते. म्हणजे बिना टोपणाचा पेन ठेवला तर तो असा घरंगळत खाली यायचा. म्हणजे त्यावर डब्बा ठेवला तर जेवण कठीण असायचं आपलं. मुली ते कसं मॅनेज करायचं आठवत नाही मला, पण त्या बेंचचा आम्ही मुलं घोडा बनवायचो. इकडून एक पाय टाकायचा, तिकडून एक पाय टाकायचा, मध्ये डब्बा ठेवून आम्ही जेवण करायचो. काही मुलं खाली बसून जेवायचे. ग्रुप मोठा असेल तर 2-2 बेंच एकत्र करून जेवायचो. 4 बेंच एकत्र केल्याचं आठवतंय मला. आणि मग एवढ्या सगळ्या स्ट्रगल नंतर जेव्हा तो डबा उघडला जायचा तेव्हा त्या डब्याचा वास तसा नसायचा जसा भरताना यायचा. आता त्या गंधात थोडासा बदल असायचा. भरलेली गरम पोळी एव्हाना गार झालेली असायची. हलवून डब्यात टाकलेल्या भाजीचं तेल आता भाजीवर आलेलं असायचं. कधी कधी ते तेल डब्याबाहेरही डोकायचं. प्लास्टिकच्या पिशवीत डबा असेल तर दप्तर वाचायचं, नाहीतर त्या डबा ठेवायच्या कप्प्यालाही एक वेगळा गंध होता. आठवतंय का? मला अगदी स्पष्ट आठवतंय. मग जेवण झालं की खरकटे हात खिडकीतून धुवायचे, नाहीतर तसाच खरकटा हात घेऊन वर्गाबाहेर पडायचं. जिना उतरायचा, पाण्याची टाकी आठवते का? मुलींची वेगळी असायची, मुलांची वेगळी असायची. तिथेही नंबर असायचे. मला त्या मुलांचं फार कौतुक वाटतं आता जे त्या पाण्याच्या टाकीवर डब्बे धुवायचे. मी नाही धुतला कधी. करडकर मॅडम परिपाठाच्या वेळी सूचना द्यायच्या की डब्बा पाण्याच्या टाकीजवळ कधी कुणी धुवायचा नाही, अन्यथा कडक कार्यवाही करण्यात येईल. मी अगदी तेच फॉलो करायचो. आता म्हणजे मला डबा धुवायचा कंटाळा होता ही वेगळी गोष्ट, पण मी नाही केलं असं कधी. मी नंतर नंबर लागायचा हात धुण्यासाठी. मग तिथे ना खूप वेगवेगळे प्रसंग असायचे. म्हणजे मला आठवतं एक मुलगा थेट नळ तोंडात घेऊन पाणी पिताना एकदा मला दिसला होता. मग थोडंसं माझा त्या पाण्याच्या टाकीवरून जरा विश्वास उडाला होता. पण खरं सांगू का, हे हायजीन, स्वच्छता हे सगळं आता आलंय. आपल्या काही पाण्याची बॉटल संपली की पाण्याची बॉटल भरायला आपल्याला टाकीवर जावंच लागायचं. असं खूप विषयांतर झालंय. तर सांगण्याचं उद्दिष्ट हा की त्या पाण्याच्या टाकीलाही एक वेगळा गंध होता. त्या शेवाळाचा गंध होता, त्या चिखलाचा गंध होता. हात धुतले की पावलं आपोआप प्रसाधन गृहाकडे वळायची.
आणि मग तिथला सगळा कार्यक्रम आवरला की मग टंग 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 घंटा वाजायची आणि मग परत एकदा टंग टंग असं वाजलं की ज्याची टांग वर्गात पोहोचली नाही त्याचं नाव गोकुळ टिपायचं. अर्थात त्याला एका काडीचा इंटरेस्ट नव्हता त्याच्यात, पण बाकीच्यांचा प्रेशर असायचं, अरे हा शेवटी आलाय, उशिरा आलाय, याचं नाव टिपायचं बिचारा नाव. मग तास सुरू व्हायचा. मग हळूवार हात खिशात जायचा. त्या खिशातून हळूच एक काळ्या रंगाची थम्सअपची गोळी बाहेर यायची आणि शिक्षकांना न कळता तोंडात यायची. मग ते प्रत्येकाचं वेगवेगळं स्किल होतं. हा प्रकार ज्यानं शाळेत केला नाही त्याला सॉरी बरं का, म्हणजे आयुष्यातला खूप सुंदर क्षण मिस केलाय तुम्ही. आणि जर कोणी बघितलं तर त्या गोळीची लाच आपल्याला द्यावी लागायची त्याला. म्हणजे बेंच पार्टनर ऑलरेडी मॅनेज असायचा, गोळ्या चघळत तास संपायचा. त्या थम्सअपच्या गोळीचा गंध आठवतोय का? मग असायचा खेळाचा तास. मग मुलांचं रिंगण वेगळं असायचं, मुलींचं रिंगण वेगळं असायचं, कधी कधी दोघांचा मोठा रिंगण असायचं. आणि सगळ्यात जास्त खेळला जायचा तो लंगडी पळी, फार फार खो खो. मनोज खूप सही लंगडी खेळायचा आठवतं मला. आणि मी ना पळण्यात दिवे लावले ना लंगडण्यात दिवे लावले. त्या खेळाच्या तासालाही एक गंध होता, धुळीचा, मातीचा, चटकलेल्या कपड्यांचा. अर्धा तास असाच खेळता खेळता निघून जायचा खेळ. मग पुन्हा घामाच्या धारा घेऊन वर्गात सगळे जमायचे. मग पुढचा तास, मग 2 तासांच्या मधल्या वेळेत बेंचवर रेंगाळायचो, कधी मारामाऱ्या करायचो, कधी गप्पा मारायचो, कधी जोर जोरात नुसतंच याचं त्याचं नाव घेऊन ओरडत बसायचो. इयत्ता 8वी तर आपण गप्प बसण्याच्या प्रॅक्टिसमध्येच व्यस्त होतो. पण पुढच्या वर्षी माजलोच की रे आपण. आणि मग हळूहळू सगळे तास संपायचे. मग हळूच शेवटचा तास डोकवायचा. त्या शेवटच्या तासालाही एक गंध होता. घरी परतण्याची ओढ असायची. दप्तर ऑलमोस्ट पॅक झालेलं असायचं. काही जण घड्याळ वापरायचं, काही जण घड्याळ असणाऱ्याला विचारायचे किती वाजले, शाळा सुटायची वेळ झाली ना. पण कोणाच्याही मनात हे यायचं नाही की ही वेळ एक दिवस कायमची गायब होणार आहे. आणि घंटा वाजायची, शाळा सुटायची. रांगेत एक वर्ग गेट बाहेर मुक्त व्हायचे सगळे. कोणी सायकल काढायचं, कोणी रिक्षा धरायचं, कोणी बसनं परतायचं, कोणी आपलं पायी घरी लागायचं. किती सुखी आयुष्य होतं यार ते. रात्रीचं जेवण आवरलं की कधी शांत झोप लागून जायची कळायचं सुद्धा नाही. जोपर्यंत आई बाबा उठवत नाही तोपर्यंत आपण या जगाचा हिस्सा आहोत याचं ज्ञानच नव्हतं आपल्याला. पुन्हा शाळेची तयारी. एक वेळ अशी आली होती की मला नको नकोशी झाली होती शाळा. विजय भालेराव सारखं टप्प्यावर जावं का, मंगेश बोरसे सारखं घर सोडून पळून जावं का, असंही मनात यायचं. पण तितकी हिंमत नव्हती बरं का माझ्या. भोगली मी अखेरपर्यंत शाळा. आणि आला 10वीचा शेवटचा दिवस. आता थेट परीक्षेलाच शाळा भरणार होती. झाला शेवटचा पेपर. पण पावलं शाळेतून निसटू लागले. गेट बाहेर गेले आणि आपसुकच भरून आलं. जाणीव झाली आपल्याला एकही पेपर अवघड गेलेला नाही. म्हणजे काठावर का नव्हता आपण पास होणारे, म्हणजे पुन्हा शाळेत फिरकायची वेळ येणार नाही. चला रिझल्ट सुद्धा ऑनलाईन बघितलं होतं आपण. आता नव्हतं येणार रे अविनाश परत काही. सगळं सुटत होतं एका मागोमाग एक. हजेरीच्या वेळेस पुकारले जाणारे आणि आपण आपापले लक्षात ठेवलेले हजेरी क्रमांक. रबरने बोटांची बनवलेली गुलेर आणि कागदाच्या चिठ्ठीने मित्राच्या उघड्या पायावर चक्कन मारलेला कागद. गुपचूप मागून पुढच्याला टोचलेली पेनाची नीप. बेंच पार्टनर जर उभा असेल तर त्याच्या खाली ठेवलेला उघडा पेन आणि पेन टोचला म्हणून टुनकन उडालेला तो मित्र. ती हसणारी वेळ, हसवणारी वेळ सरून गेली ग पूजा. ती भांडणारी प्रियांका आता पुन्हा दिसणार नव्हती.
अरे एकमेकांच्या बापाच्या नावाने एकमेकांना हाक मारायचो रे आपण. हा प्रीतम आहे, हा राकेश आहे, हा योगेश आहे, हा हितेंद्र आहे, हे नावं आत्ता पाठ झाली. बरं झालं शाळा संपली, नाही तर आजोबांच्या नावांची पण प्रथा सुरू झाली. सहा वर्ष प्रत्येक दिवशी आपण शाळेत हजर असायचो. प्रत्येक दिवशी काही ना काही घडायचं. तसं आठवायचा प्रयत्न केला तर कदाचित काही क्षण आठवणार नाहीत. पण कधी कधी असं होतं का तुमच्यासोबत की एक असा क्षण आठवतो लहानपणीचा, शाळेचा, की अरे हे पण घडलंय आपल्यासोबत, हे तर आपण विसरलो होतो. हे कसं अचानक आठवलं आपल्याला? ही जी वेळ फिरून परत येत नाही असं सहज म्हणल्या जाणारी उक्ती खरंच शाळेनंतर कळायला लागली रे योगेश. 6 वर्ष एकत्र वाढलेलो आपण एका क्षणात जिकडे तिकडे झालो यार. 6 वर्ष रोज बघितलं यार मी तुम्हाला सगळ्यांना न चुकता. आणि आज ओळखी आहे ना, मलाही ओळखलं नसेल कोणी बऱ्याच जणांना. काहींच्या चेहऱ्यावर दिसतंय अरे हा कोण बोलतोय, होता का आपल्या वर्गात? आजही मला एक स्वप्न पडतं. त्या स्वप्नात आपली शाळा दिसते. कॅन यू इमॅजिन? 6 वर्ष आपण ज्या वास्तूत शिकलो, ज्या शाळेचा कानाकोपरा आपल्याला पाठ होता, आणि स्वप्नात शाळेचा असा भाग दिसायचा ज्या भागात मी कधी गेलोच नाही. असा भाग जो खरोखर नव्हता पण स्वप्नात दिसायचा आहे. शाळेच्या पत्र्यांवर कधी चढलो नाहीये मी, पण एकदा स्वप्नात मी त्या 3ऱ्या मजल्यावरच्या पत्र्यांवर चढलो होतो. अरे आपण इथे कधी आलोच नाहीये, आणि त्या पत्र्यांवरून पाय घसरायचा आणि मला जाग यायची. आता ही तीच सकाळ उगवते, पण शाळा आपल्या मुलांची असते. आता ही तशीच शाळा भरते, पण ती पुण्यात दुसऱ्यासाठी. प्रमोद, आता आपण नाहीये त्या शाळेचा भाग. आता जॉब आहे, बिझनेस आहे, बायको आहे, आई वडील आहेत, शाळेच्या गणितातला खरा नफा आहे, खरोखरचा तोटा आहे, किराणा आहे, लाईट बिल आहे, रिचार्ज आहे, डेडलाईन आहे, शेड्यूल आहे, पण शाळा आहे तिथेच. पण आता आपण तिचे नाही ग प्रीती. आणि कदाचित हीच खंत इथे जमलेल्या प्रत्येकाच्या मनात होती. आणि म्हणून गेल्या कित्येक वर्षापासून हा प्लॅन आज कुठे सक्सेस झालाय. आपण सगळ्यांनी एकत्र येऊन आजचा हा सुखद पण भरून आणणारा हा क्षण माझ्या उंजळीत दिला. त्याबद्दल मी या वेळेचा, या जागेचा आणि इथे जमलेल्या माझ्या प्रत्येक बालमित्राचा ऋणी आहे. आणि हा जो स्नेहसंमेलन नावाचा एक नवीन गंध आज आपण अनुभवलाय ना, या आठवणींच्या साठवणीत नेहमी असाच अबाधित राहील याची खात्री आहे. याला पर्व पहिला म्हणेन मी. आणि दुसऱ्या पर्वाचे स्वप्न आणि आशा पुन्हा एकदा प्रत्येकाच्या मनात पेरून मी माझे हे 2 शब्द संपवतो. माझं तुम्हा सगळ्यांवर खूप प्रेम आहे. खूप नंतर कळालेलं पण ठामपणे सांगता येणारं माझं पहिलं प्रेम तुम्ही सगळे आहात. थँक्यू.